खमंग आणि रुचकर अशी भेंडीची भाजी, गरमागरम अशी छान भगरची भाकरी किंवा मग वरईची भाकरी, अगदी खमंग आणि खुसखुशीत असा बेत आज आपण तयार करणार आहोत उपवासासाठी. तर फ्रेंड्स, उजास हेल्दी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण तयार करतोय छान अशी रुचकर भेंडीची भाजी आणि त्यासोबत खाण्यासाठी उपवासाची भगरची भाकर. चला तर मग आता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात. आता सगळ्यात अगोदर आपण भेंडीची भाजी तयार करून घ्यायची. त्यासाठी कढईमध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे. तेल तापतं आहे. इथं भेंडी व्यवस्थित अशी मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. 2 ते 3 पाण्याने भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची, व्यवस्थित अशी पुसून घ्यायची स्वच्छ कापडाने आणि अगदी तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकतात. मी इथं अगदी छोटे छोटे साईजमध्ये भेंडी कट करून घेतलेली आहे. तर अगदी सुरुवातीला आपण तेल तापलं की मग सुरुवातीला भेंडी आपण 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित असे फ्राय करून घेणार आहोत, परतून घेणार आहोत. या पद्धतीने जर भेंडीची भाजी तयार केली ना तर भाजी अगदी पटकनही तयार होते आणि बिलकुल चिकट होत नाही भाजी. त्याच्यासाठी अगदी सुरुवातीला आपण 2 ते 3 मिनिटांसाठी भेंडी फ्राय करून घेऊयात. 3 मिनिट झालेले आहेत. व्यवस्थित अशी आता भेंडी आपण परतून घेतलेली आहे. आता काढून घेऊयात आपण दुसऱ्या एका भांड्यामध्ये. आता कढईत आपल्याला पुन्हा एक पळी तेल टाकून घेणार आहोत आपण. आता तेल तापलं आहे. आपण हिरवी मिरची टाकून घेऊयात. अगदी 3 ते 4 हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे. व्यवस्थित आपल्याला हिरवी मिरची तळून घ्यायची आहे तेलामध्ये. आता ह्यामध्ये आपण 1 चमचा जिरं टाकून घेऊयात. जिरं तुम्ही उपवासाला खात असेल तर टाका, नाहीतर स्किप केलं तरी चालेल. आता आपण इथं कढीपत्ता टाकून घेणार आहोत. कढीपत्तासुद्धा तुम्हाला उपवासाला जर चालत असेल तरच तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता. आता आपण अगदी थोडेसे अख्खे शेंगदाणे टाकायचे आहेत. इथं भाजलेले शेंगदाणे होते मी, त्याच्यामुळे जास्त तळणार नाही आहे आता शेंगदाणे. आता ही जी आपली भेंडी आहे ती टाकून घेऊयात आपण. अगदी झटपट होते या पद्धतीने जर भेंडीची भाजी तयार केली तर. जास्त वेळ लागत नाही आणि भेंडी चिकटही होत नाही, खायलासुद्धा खूप चविष्ट लागते. मीठ टाकून घेऊयात आता चवीप्रमाणे. आता भाजी आपण व्यवस्थित परतून घेतलेली आहे. अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी आता आपण वाफ काढून घेणार आहोत, म्हणजे अगदी मऊसूत अशी आपली भेंडीची भाजी शिजेल. आता 3 मिनिट झालेले आहेत. भाजी व्यवस्थित आपण परतून घ्यायची आहे. भाजी छान शिजलेली आहे, मऊसूत भेंडी शिजलेली आहे. गॅस बंद करून देऊयात आपण आणि इथं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे. अगदी जाडसर असं कूट टाकून घेऊयात आपण. आणि आता ही जी कढई आहे ही कढई आता आपण उतरवून घेऊयात. आता आपण वरईची भाकरी बनवून घेणार आहोत. त्यासाठी तवा ठेवून घ्यायचा आहे गॅसवर. गॅसची जी फ्लेम आहे ती अगदी लो ठेवायची आहे. इथं मी वरईचं पीठ घेतलेलं आहे. वरई म्हणजेच भगर, याला वरईसुद्धा म्हटलं जातं काही भागांमध्ये. तर मी अर्धा किलो वरई आणि त्याच्या सोबत 200 ग्रॅम मी साबुदाणे छान असे दळून आणलेले आहेत. घरगुती गिरणी असते आपली छोटी गिरणी, त्याच्यावरून मी दळून आणलेलं आहे. तर तुम्ही साबुदाणा अवश्य टाका. साबुदाण्यामुळं छान अशी मऊसूत भाकर होते, भाकरीला चिरा पण पडत नाही. त्याच्यामुळं फक्त भगर दळून आणण्याच्या पेक्षा ना आपण त्याच्यामध्ये अगदी तुम्ही जर 2 भांडे भगर घेतली तर 1 भांडं भरून आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. त्याच्यामुळं काय होतं की भाकरसुद्धा अगदी छान होते, मऊसूत राहते आणि बिलकुल भाकरीला चिरा पडत नाहीत किंवा भाकर कडक होत नाही. आता आपण पीठ मळून घेऊयात. इथं 2 भाकरी होतील इतकं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ मळताना आपल्याला बिलकुल थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे, तर हे पीठ मळताना आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे. इथं आपण भाजी तयार करत होतो तेव्हाच मी गरम पाणी तयार करून घेतलेलं आहे. तर थंड पाणी जर वापराल ना तर मग बिलकुल भाकर व्यवस्थित होणार नाही किंवा मग भाकरीला चिरासुद्धा जातात. त्याच्यामुळं छान असं आपण पाणी गरम करून घेतलं ना तर अगदी छान भाकरी तयार होतात याच्या आणि भाकरीसुद्धा व्यवस्थित मऊसूत अशा राहतात. तर आपण असे 2 भाग करून घ्यायचे आहेत पिठाचे. छान असे पिठाचा गोळा छान तयार करून घ्यायचा. दोन्ही हातांमध्ये आपल्याला पीठ थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं आपण व्यवस्थित असा याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे. आणि परातीमध्ये अगदी थोडं आपल्याला सुरुवातीला पीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला भाकर थापता येते. आणि हा जो पिठाचा गोळा आहे याच्यावरूनसुद्धा आपल्याला थोडंसं कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे. तर हे भगरीचंच पीठ वापरायचं आहे आपल्याला. आणि अगदी सुरुवातीला आपण एका हाताने थोडंसं असं थापून घ्यायची भाकर, म्हणजे भाकर थोडीशी अशी वाढून घ्यायची आपण. आणि सगळ्या बाजूने आपल्याला व्यवस्थित समान व्यवस्थित भाकर अशी तयार करून घ्यायची. कुठे जाड आणि कुठे पातळ अशी राहायला नको. आणि भाकर तयार करताना किंवा मग आपल्या हातांनाच थिकनेस भाकरीची जी थिकनेस आहे ती समजते. कुठे जाड कुठं पातळ अशी ठेवायची नाही. अगदी लास्टला सुद्धा आपण
अगदी एखाद्या ठिकाणी जास्त जाड वाटत असेल तर तेवढा भाग आपण व्यवस्थित असा थापून एक समान भाकर व्यवस्थित तयार करून घ्यायची. आता भाकर उचलताना सुद्धा आपण अगदी एक कोपरा अलगद उचलायचा आणि दोन्ही हातांवर भाकरी व्यवस्थित घेऊन अशी तव्यावर सोडून घ्यायची आहे भाकर. इथं पाहू शकता तुम्ही. तर या पद्धतीनेच आपण छान अशी भाकर तयार करून घेतली की वरून आपण भाकरीला पाणी लावून घ्यायचं आहे. तर आपण टाकून घेतलेली तव्यावर अगदी 10 ते 12 सेकंद आपल्याला भाकर एका साईडने व्यवस्थित शिजून घ्यायची आहे. पाणी लावून घेतलेलं आहे आपण भाकरीला. हे भाकरीच्या वरचं पाणी आहे, हे पाणी आपल्याला संपूर्ण सुकू द्यायचं नाही आहे. जोपर्यंत ते ओलं आहे तेवढ्यातच आपण भाकर पलटवून घ्यायची आहे. जर हे संपूर्ण पाणी वरचं सुकलं तर मग भाकर चिरा पडतात एका बाजूने, व्यवस्थित भाकर दोन्ही साईडने शिजत नाही. आता पलटवून घेतलेले आहे आपण भाकर. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा जेव्हा भाकर पलटवून घेतो आपण तेव्हा गॅसची जी फ्लेम असते ती अगदी 10 ते 15 सेकंदांसाठी आपल्याला फुल ठेवायची आहे. जास्त तवा तापला की आपण गॅसची फ्लेम आहे ती स्लो करून द्यायची. व्यवस्थित दुसऱ्या साईडने सुद्धा पाहू शकता तुम्ही. अगदी छान अशी आपण भाकर शेकून घेतलेली आहे. आता आपण तव्यावरच ही भाकर आहे ही शिजून घेणार आहोत. तव्यावर या पद्धतीने भाकर शेकली ना तर खूप छान लागते भाकर खाण्यासाठी आणि त्याची चवही खूप खमंग लागते. अगदी गॅसवर भाजण्यापेक्षा आपण तव्यावरच जी सुरुवातीची जी बाजू आहे भाकरीची ती सुद्धा छान अशी भाजून घ्यायची आणि अगदी 10 ते 12 सेकंद आपण व्यवस्थित अशी सगळीकडून भाजून घेतली की आपण भाकर काढून घ्यायची तव्यावरून. आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण भाकरी शेकून घेतलेली आहे. पाहू शकता छान अशी खमंग भाकरी शेकून घेतलेली आहे आपण. खरपूस असा मस्त वास येतोय भाकरींचा. भाकरी तयार झालेल्या आहेत आपल्या. आता प्लेट सर्व करून घेऊयात आपण. अगदी इथं खमंग आणि चटकदार अशी भेंडीची भाजीसुद्धा आपण तयार करून घेतलेली आहे आणि खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक अशी आपण भगरीची भाकरसुद्धा छान तयार करून घेतलेली आहे. तर पाहिलं फ्रेंड, अगदी सोपी रेसिपी आहे आणि बनवायलासुद्धा ज्यांना भाकरी बनवता येत नसेल ना त्यांनासुद्धा अगदी सोप्या पद्धतीने इथं भाकरीसुद्धा बनवता येतील. फक्त भाकरी तयार करून घेतल्यानंतर आपल्याला टोपलीत ठेवायची आहे. तुमच्याकडे टोपली नसेल तर मग स्टँड असतो जाळीचा, त्याच्यावर ठेवली तरी चालेल. तर असं केल्याने काय होतं की दोन्ही साईडने व्यवस्थित अशी वाफ निघून जाते भाकरीची आणि छान अशी भाकरी व्यवस्थित खायला पण चविष्ट लागते. कशी वाटली तुम्हाला आजची आपली रेसिपी मला कमेंट्सद्वारे जरूर कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. भेटूयात पुन्हा अशाच खमंग आणि रुचकर रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.